छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते जालना या विधान परिषदेच्या उमेदवारी ही फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना मिळालेली आहे। आज फुलंब्री तहसील कार्यालयामध्ये मतदान प्रक्रिया देखील पार पडत आहे। त्यासाठी पूर्ण पंचायत समितीचे सभापती असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य असेल, त्याचबरोबर नगरपंचायतचे नगरसेवक असेल, सर्व सदस्यांना सोबत घेऊन आमदार फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या अनुराधा चव्हाण यांनी देखील या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून मतदान करून घेतलेले आहे। तर या निवडणुकीसंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया की काय सांगाल ताई, विजय कोणाचा होणार? विजय निश्चितच भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे, कारण मतदारांची संख्याबळ आपण जर बघितलं तर ते भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे आणि महायुती आहे। तसंच शिंदे सेनेचे सुद्धा सर्व सदस्य, सर्व मतदार भारतीय जनता पार्टीसोबत आहे। राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व मतदार भारतीय जनता पार्टीसोबत आहेत। तुम्ही विजयाचा एवढा ठाम हे करताय की बा विजय हा आमचाच होणार आहे, पण याच्या पाठीमागचं काय कारण, म्हणजे तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली अशी? याच्या मागचं म्हणजे मतदार संख्याबळ जास्त असल्यामुळे आणि आम्ही सर्व एकत्रित आहोत, एकजूट आहोत आणि त्यामुळे ह्या एकीचं फळ निश्चितच चांगलं गोड मिळणार आहे। धन्यवाद ताई। आपण बघितलं की भाजपचा 100% विजय होणार असल्याचं आमदारांनी देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। नवनाथ हिदाटे, साम TV साठी फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।